brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। मी अगर माझ्या या हिंदू राष्ट्रामध्ये मी हिंदूंच्या बाजूने अगर बोललो नाही तर मग काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये बोलायचं काय? आणि म्हणून या हिंदू राष्ट्रामध्ये इथे काय सर्वधर्म समभाव चालणार नाही, काही भाईचारा चालणार नाही। इथे पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग पाकिस्तानला बोललं जाणार। कुंभमेळा हा हिंदू धर्मासाठी फार मोठा उत्सव आहे। तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे, बाकी कुठलाही हिरवा साप दिसता कामा नये, कुठलाही बिहारी वळवळ करता कामा नये। मला आठवतं जेव्हा मी एका खारघरच्या कार्यक्रमामध्ये होतो तेव्हा मी अशीच एक भूमिका तेव्हा मांडली होती। आजूबाजूला सगळे जिहाद्यांची दुकानं होती आणि मध्येच मला कार्यक्रमाचा स्टेज लावलेला आणि तेव्हा मी तिथे असा हाच मुद्दा मांडलेला की हिंदूंनी हिंदूंकडूनच विकत घ्यावं, असं वक्तव्य मी तिथे केलं। त्यानंतर मला आठवतं मला झोडलं आणि लगेच ब्रेकिंग न्यूज चालवायला सुरू केली। हॅलो, जसं काय मी काहीतरी टोकाचं आणि काहीतरी वेगळं बोललो, पण मला तेव्हाही काय त्याच्यात वेगळं वाटलं नाही, आजही वाटलं नाही आणि उद्याही वाटणार नाही। याचं कारण असं आहे, मी अगर माझ्या या हिंदू राष्ट्रामध्ये मी हिंदूंच्या बाजूने अगर बोललो नाही तर मग काय पाकिस्तान आणि इस्लामाबाद मध्ये बोलायचं काय? ही सरळ सोपी भूमिका आहे। आपलं हिंदू राष्ट्र आहे, 90% इथे हिंदू राहतात, लोकसंख्या हिंदू आहे, असंख्य इस्लाम राष्ट्र आहे, असंख्य ख्रिश्चन राष्ट्र आहे, पण हे आपलं हिंदू राष्ट्र आहे। आणि म्हणून या हिंदू राष्ट्रामध्ये इथे काय सर्वधर्म समभाव चालणार नाही, काही भाईचारा चालणार नाही। इथे पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग पाकिस्तानला बोललं जाणार। आणि तेच समीकरण असतं सही, त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला कधी दिसत नाही। हे उगाच आमच्यावर आरोप करतात, हे हिंदू मुसलमान करतात, हिंदू मुसलमान करतात, धर्मामध्ये भांडणं करतात। अरे वा, धर्मामध्ये आम्ही भांडणं कशी लावतो हे कधीतरी मला कोणीतरी येऊन व्यासपीठावर समजावं, जेणेकरून आम्हालाही कळेल, आमच्याही थोडी ज्ञानात भर पडेल। आणि म्हणून समीकरणची भूमिका सरळ स्पष्ट आहे। आपण जी इथे जी भूमिका घेतलेली आहे, आपण जे त्या निमित्ताने वेबसाईट सुरू केलेली आहे, एक पुस्तक छापलेलं आहे, शपथही घेतलेली आहे। म्हणून ह्यापुढे आपण जे काय व्यवहार करायचा ते समोर बसलेला आपला हिंदूच असला पाहिजे हे बघूनच पुढाकार घ्यायचा, एवढं मी आवर्जून सांगितलं। आणि ते अगर तुम्ही केलं नाही, आता काय इथे शपथा घेणारे सगळेच काय बाहेर जाऊन उद्यासारखे तसे वागतील असं काय नाही। आणि यांच्याकडे काय मीटर पण नाही तपासायला की हा बाबा आज शपथ घेतली आणि उद्या खरंच कुठल्या हिरव्या सापाकडून काय घेणार नाही, असं काय गॅरंटी इथे कोण देऊ शकत नाही। पण तुम्ही काही गोष्टीचा विचार ह्या निमित्ताने करायला पाहिजे असं मताचं मी। हे सगळे प्रयत्न का होतात, का जोशीजी, का त्यांचे कार्यकर्ते, का त्यांचे सहकारी, का त्यांना वाटतं का हिंदूंना हिंदूंकडूनच विकत घेतलं पाहिजे? मी काही महिन्या अगोदर इथे नाशिकच्या दौऱ्यावर आलेलो माझ्या खात्यात, तेव्हा पण कुंभमेळ्या संदर्भात मला जो प्रश्न विचारला, मी तेव्हा पण भूमिका स्पष्ट केली की कुंभमेळा हा हिंदू धर्मासाठी फार मोठा उत्सव आहे। तिथे सगळे हिंदूंचीच दुकानं लागली पाहिजे, बाकी कुठलाही हिरवा साप दिसता कामा नये, कुठलाही बिहारी वळवळ करता कामा नये। कारण का काही गोष्टी तुम्ही समजून घ्या। आता ह्यांचा रमजान सुरू आहे, रमजानला ते रोजे ठेवतात, कधी रात्रभर सगळ्या काही दुकानं सुरू असतात,
मग ते त्यांचे काय खाद्यपदार्थ असतात त्याच्याकडे बघू पण शकत नाही, एवढे तसे असतात ते बघून एकदा दुसऱ्या दिवशी तर 2 दिवसाचं जेवण जाणार नाही असे सगळे कार्यक्रम असतात. पण तुम्ही प्रत्येकाला मी विनंती करेन, आवाहन करेन, मीडियाच्या मित्रांना पण सांगेन, तुम्ही जिथे हे जे दुकानं आणि स्टॉल लागतात ना जेवणाचे रमजानच्या काळात, मला तिथे एक हिंदू शोधून दाखवा. मला एक हिंदूचं दुकान शोधून दाखवायचं जो त्या सगळ्या मुसलमान समाजाच्या दुकानांमध्ये तो तिथे उभा राहा, तिथे त्याचं दुकान थाटून तो आपले हिंदूंचे पदार्थ विकतोय असा एक हिंदू शोधून दाखवा. आम्ही आमची भूमिका बदलतो, काही हरकत नाही. कोणीही का सांगायचं भेटणार का? तुम्ही एवढे अनुभवी लोक आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, धर्मासाठी काम करणारे असंख्य हिंदुत्वादी विचारचे कार्यकर्ते, एक पण तुम्हाला भेटणार का? भेटणार नाही? कारण का त्यांच्या मूळ धर्मामध्ये, इस्लाममध्ये, कुराणमध्ये लिहिलेलं आहे आपण सगळे त्यांच्यासाठी काफीर आहोत. जे मुसलमान नाही ते अन्य सगळे मुसलमान नसलेले लोक हे त्यांच्यासाठी काफीर. आणि म्हणून कुराणमध्ये लिहिलंय ते काफिरांकडून काही विकत घ्यायचं नाही, कारण का मग ते त्यांच्या अल्लाला मान्य होत नाही असं त्यांच्या त्या धर्मामध्ये कुराणमध्ये लिहिलंय. आणि ते सगळ्या पाळतात. अगर ते पाळत असतील, ते प्रामाणिक पद्धतीने जे जे त्यांच्या धर्मग्रंथामध्ये लिहिलं आहे ते सगळ्या गोष्टी अगर ते पाळत असतील तर मग आपल्याला शब्दात घ्यायला लावण्याची गरज आहे का? ह्या बाबतीमध्ये कधीतरी हिंदू समाजाने विचार करायचा. मग आम्ही ते करतोय, जोशीजी करताय, मग काय वेगळं आहे? अगर त्यांच्या रमजानच्या काळात जरा दुकानं कुठे हिंदूंना थाटण्याची परवानगी नाही, त्यांच्या ईदच्या वेळी कुठेही तुम्हाला हिंदूंना दुकान लावण्याची परवानगी नाही, त्यांच्याकडून खरेदी केली तर ते हराम मानलं जातं. मग आम्हीच कशाला एवढं मोठे मनाचे असले पाहिजे? आम्हीच कशाला सर्व धर्म भावच्या कॉन्ट्रॅक्ट का हिंदूंनीच घेतलाय का? त्यांनी काय मोडण्यासाठी ते लोक बसले का? त्यांना कधी मोहल्ल्यामध्ये जाऊन शिकवा, बाबा सर्व धर्म समभाव करो आप, हमको भी इधर दुकान लगाने दो, आपका रमजान चालू है, हम भी 4 पैसा कमाते. बघा तुम्हाला कानाखाली किती जोरात आवाज काढतात. बघा प्रयत्न करा ना, जरा प्रयत्न करा आमच्यासाठी. मीडियाच्या मित्रांनी कधीतरी स्टिंग ऑपरेशन करावं. बुरखा घालून गेले तरी चालेल, कारण खूप लोक तसेच असतात, त्यांनी कळतच नाही ती आहे तर तो आहे. खालती असं पुरुषाची चप्पल दिसते असतात. कधीतरी प्रयत्न करा, तेव्हा कळेल आम्ही हिंदू मुसलमान नाही करत. ते त्यांच्या धर्मासाठी बोलत असतील तर आम्ही आमच्या हिंदू धर्मासाठी बोलतो, तो ते हिंदू मुसलमान कसं झालं हे कधीतरी आम्हाला लोकांना समजवलं पाहिजे, कधीतरी समजवलं. आता तुम्ही कुठल्याही मुसलमानाने कुठल्याही पद्धतीचा व्यवहार केला, व्यवसाय केला, आता त्यांच्या कुराणमध्ये काय लिहिलं, मी आता याच्या अगोदर आमच्या